नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। काँग्रेसकडून प्रभाग 25 मध्ये जे उमेदवार उभे आहे, तर काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीसमोर जाणार, जनतेसमोर जाणार? नमस्कार, मी राहुल सावंत, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी। आम्ही जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे उमेदवार दिलेले आहेत आणि जे निवडणूक लढवतोय त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महिला सुरक्षा। या विभागामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी व्यसनधीन मुलांना सोबत ठेवून आणि त्यांना व्यसनाधीन करून या 25 प्रभागामध्ये महिलांची छेडछाड करण्याचा धंदा या भारतीय जनता पार्टीचा राहिलेला आहे आणि म्हणून महिलांची सुरक्षा ठेवणं अतिशय महत्त्वाचे आहे। आणि त्यामुळं आम्ही सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक उपोषण या ठिकाणी लावलेलं होतं आणि त्या उपोषणामधून आम्हाला यश सुद्धा आलं आणि त्या ठिकाणी पोलीस चौकी सुद्धा आम्हाला स्थापन करता आली, ती परवानगी आम्हाला मिळाली। ती आम्ही लोकवर्गणीतून ती पोलीस चौकीचं सुद्धा आम्ही बांधकाम केलेलं आहे आणि म्हणून महिला सुरक्षा हा जो महत्त्वाचा विषय हा आमच्यामध्ये आहे की आम्ही ते आगेकूच करणार आहोत। मग राहिला गोष्ट पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, रोड असेल, हे सगळे जे विषय हे स्थानिकामधूनच निवडला गेला पाहिजे आणि आमचे सगळे उमेदवार हे स्थानिक आहेत। जे विरोधी पक्षाकडे जे उमेदवार आहेत त्यांनी सगळे पद भोगून बसलेले आहेत, ते महापौर राहिलेत, सभापती राहिलेत, पक्षाचे अध्यक्ष पण राहिलेत, सगळे पद भोगून झालेले आहेत। आता यांच्याकडे देण्यासारखं काहीच राहिलेलं नाही, त्यामुळे यांची रवानगी आता महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात यावी। फक्त गल्लीतूनच नाही तर तिकडे बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना पाठवावं अशी विनंती वजा आव्हान मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून मतदारांना करतो। बरं, चिकलठाण्यामध्ये जे महानगरपालिकेने तोडफोड केली त्या मालमत्ता धारकांना आता मोबदला भेटले नाही आणि मानसिक संतुलन बिघडलेले आहे बरेच लोकांचं, याच्यावर काय म्हणतात? या संदर्भात सुद्धा खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्त साहेब जी श्रीकांत यांची भेट घेतली। भेट घेऊन त्यांना सांगितलं की आमचे जे मालमत्ता धारक आहेत त्यांना जे तोडफोडीमुळं नाराज झालेले आहेत, ते भुईसपाट झालेले आहेत, त्यांची जागा तर त्यांना मोबदला देण्यात यावा ही आमची एक रास्त मागणी आहे। कारण की खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब ज्यावेळेस आमदार असताना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात असताना आम्ही फक्त मालमत्ता धारकांना तर पैसे दिलेत, परंतु जे भाडेकरू होते त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोबदला दिलेला आहे। यावेळेस हे भाजपा सरकार असा अन्यायच करतंय, या ठिकाणी कसले आणि एकीकडे अतिक्रमण म्हणतात। अहो, त्यांचं PR कार्ड आहे, त्यांच्याकडे मालमत्तेचे सगळे कागदपत्र आहे, ते अतिक्रमण धारक होऊ शकत नाही, ते गावठाण आहे, त्यामुळे त्यांना मोबदला देणं गरजेचंच आहे आणि तो दिला पाहिजे। तो त्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्यामुळे ते पेटून उठलेले आणि ते सर्व काँग्रेसचे सगळे उमेदवार त्या निमित्तानं निवडून देणार आहेत। याच माध्यमातून मतदारांना आवाहन करणार? मतदाराला एवढंच आवाहन करणार आहे की आम्ही सुद्धा सर्व पद्धतीचे कामं करतोय। काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव जोपासणारा पक्ष आहे आणि सर्व धर्मातील लोकांनी या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, मग त्यामध्ये मध्ये रोहित राहुल सावंत अनुसूचित जाती विभागामध्ये आहे, त्यानंतर प्रियंका शेंगुळे या नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला राखीव मध्ये आहेत, सुरेखा अरुण दह्यांडे या सर्वसाधारण महिला मधून आहेत आणि रतन बाळूलाल गुजर हे सर्वसाधारण मतदारसंघातून आहे। आमच्या या चारीचे चारी उमेदवाराची निशाणी पंजा आहे। पंजा निशाणी समोरचं बटन दाबायचं आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करून सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती वजा आव्हान मी सर्व मतदार बंधू भगिनी, आमचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करतो। धन्यवाद। नाही, तसंच काहीच नाहीये। त्यांचा एक माणूस त्यांनी पाठवला होता ज्यांना आता माघार घेतली, तो महापौर असलेल्या माणसाचा चुलत का निलत भाऊ आहे, तो नेहमी त्यांना मॅनेज झालेला असतो आणि त्या माध्यमातून तो नेहमीच त्या पद्धतीचं काम करतो। आता मी म्हणत होता मला उभा राहायचं, पण ज्यावेळेस त्यांची उमेदवारी झाल्यावर त्यांनी 5 अटी टाकल्या काहीतरी आणि पुन्हा वापस घेतला। याच्यावरूनच कळतं की तो कसा आहे आणि म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही उपोषणामध्ये त्याचं नाव टाकलं होतं पॉम्पलेटमध्ये की तू उपोषणाला ये, कारण की हा पक्षाचा विषय नाहीये, हा समाजाचा विषय आहे आणि महिला सुरक्षेचा विषय। परंतु त्यानं तिथं सुद्धा माघार घेतली आणि तसं आव्हान केला की मी या उपोषणामध्ये राहणार नाही, पाहिलं तर तुम्हाला ती त्याची सगळी पोस्ट भेटून जाईल, काही अडचण नाही। त्यामुळे तसा काही विषय नाहीये। काँग्रेस पक्ष हा सच्चाईवर चालणारा पक्ष आहे,
नेहरू गांधी घराण्या सोबत आम्हाला सच्चाई दाखवलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे लोक आहेत आणि म्हणून आमच्याकडे सच्चाईच काम असते. आम्ही कधी वाईट कामं करत नाही. या ठिकाणी दिव्य मराठीने सुद्धा मुलाखत घेतली, तिथं सुद्धा आम्ही सांगितलं का हे मिळेल. आमचा सुभाष पाटील पानभरे सुद्धा अतुल गलामुडे हे मित्र आहेत, आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला. पण सुभाष पाटील तिथं उपोषणाला बसला, आम्ही तिथं उपोषणाला बसलो, आम्ही सगळे कामं केले, तो पळून गेला. तर अशाला पळूनच लावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. धन्यवाद.